जर सगळ्यात मोठा सन्मान कोणाचा असेल तर तो देवाच्या सेवकाचा आहे, राजापेक्षा. कारण माझ्या बायबलमध्ये लिहिलंय, तुमचं पण बायबल शोधून पहा, माझ्या बायबलमध्ये लिहिलंय की तुला पाहून राजे उभे राहतील. आमेन. तुला पाहून सगळे लोक राजाला पाहून उभे राहतात, पण देवाच्या सेवकाला पाहून राजे उभे राहतील. एवढा देवाचा सेवक सन्मानाला पात्र असतो. आमेन. इकडं आमच्या चर्चमध्ये कोणी एखादा शहाणा आला, वकील आला की लगेच पाळकाला शिकवतो. पाळसाहेब तुम्हाला माहित नाही, पाळसाहेब तुम्ही साधे बोळे आहेत, हे बघा या कलमांमध्ये असं लिहिलंय, तुम्हाला काय होईल, असं होईल. अरे तू जा रे, सगळे कलम माझ्या देवाने बनवले, तू कोण आहे, चल निकल. कोण वकील, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, कोण शिक्षक, चल हवा येऊ दे. ऐकताय का? प्रेज द लॉर्ड. कुणी पण चर्चमध्ये येतं पाळकाला ज्ञान शिकवायला लागतं. कुणी चर्चमध्ये येतं, कुणी धनवान आला का त्यांना वाटतं पाळक म्हणजे त्यांच्या दारातला कुत्राच आहे, गरीबच भिकारी आहे कोणतरी. देवाच्या लोकांना लक्षात एक गोष्ट ठेवा, देवाच्या सेवका एवढं सन्मानास पात्र कुणीच नाही. हालेलुया. देवाच्या लोकांचा सन्मान करा आणि बघा देव कसा तुमचा सन्मान करतो, करून बघा. आणि जे लोक पाळकाच्या विरुद्ध बोलतात, अख्खा स्वर्ग त्यांच्या विरुद्ध आहे. लिहून घ्या माझ्याकडून. तुम्ही ऐकताय? एखादा पाळक चुकीचा असला, काही लोकांना कुरकुर करायला आवडते. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब तुम्ही तसंच केलं, पाळक साहेब तुम्ही असंच केलं, पाळक साहेब तुम्ही आमच्याकडे आलेच नाहीत, पाळक साहेब तुम्ही तसंच बोलले, तुम्ही असंच केलं. हे सगळं आता बंद झालं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? कुठलाही सेवक असो त्याच्या विरुद्ध बोलू नका. प्रेज द लॉर्ड. मी वारंवार सांगतो एक गोष्ट रिपीटेडली सांगतो. येशू ख्रिस्त एका वाटेने जात होता आणि जाता जाता एका स्त्रीने त्याच्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला शिवलं. कुठं? त्याच्या डोक्याला नाही, त्याच्या शरीराला नाही, त्याचे वस्त्र त्याच्या काठाला कुठंतरी एक गोंडा होता, त्या गोंड्याला स्पर्श केला आणि येशूला कळालं मला स्पर्श केलाय. त्याच्यातून शक्ती निघाली. ज्या येशूच्या वस्त्राच्या काठाला असलेल्या गोंड्याला स्पर्श केलेला कळतं, त्याच्या बुबुळाला हात लावलेलं कळणार नाही का? तुम्ही आणि मी त्याच्या डोळ्यातील बाहुले आहोत. इतके आपण मूल्यवान आहोत, इतके आपण देवाच्या नजरेमध्ये योग्यतेचे आहोत. तुम्हाला आणि मला कुणी हात लावलेलं त्याला आवडेल का? सन्मानास तुम्ही पात्र आहात प्रियांनो. आमेन. हालेलुया. येशू मसीह की. देवाचे लोक सन्मानास पात्र असतात. आणि मग तो सन्माननीय सेवक आलीशा घरातच बसला. त्याला त्याच्याकडून पैसा नको होता, त्या नामांकडून त्याला काहीच नको होतं, कारण की नामानाची गरज होती आणि तो देवाच्या दारी आलेला होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जा त्याला सांग